नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। शेतकऱ्यांची प्रलंबित नुकसान भरपाई तातडीने वितरित करा। ॲड जयश्री शेळके। शिवसेनेचे मोताळा तहसीलदारांना निवेदन। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मोताळा तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांची प्रलंबित नुकसान भरपाई तातडीने वितरित करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या ॲड जयश्री शेळके यांनी तहसीलदार मोताळा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर, मका तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करून शासनाने मदत जाहीर केली असली तरी अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप नुकसान भरपाई जमा झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रलंबित प्रकरणांची पडताळणी करावी व सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजयकुमार इंगळे, जिल्हा उपप्रमुख युवासेना शुभम घोंगटे, युवासेना तालुका प्रमुख मोहित राजपूत, महिला आघाडी तालुका प्रमुख कल्पना पुरी, शहर प्रमुख रमेश दुनके, जितेंद्र खराटे, विभाग प्रमुख गणेश किनगे, प्रतीक भारसाकळे, शेख साबीर मोहम्मद शब्बीर, विष्णू वाघ, विठ्ठल घोंगटे, योगेश पैसोडे, अनिल पाटील, संतोष घोंगटे, योगेश महाजन, अरुणा योगेश महाजन, निर्मल विजय इंगळे, शाखाध्यक्ष प्रशांत प्रल्हाद पालवे, श्रीकृष्ण रामभाऊ तायडे, संजय देवीदास जाधव, नारायण विनायक व्यवहारे, सुभाष रघुनाथ पाटील, प्रशांत पाटील, परमेश्वर गजानन मानकर, गोपाल दिवाने, मयूर गुणवंत मानकर, चरणसिंग बोराळे, अमोल मेढे, तुषार धुरंदर, विवेक खराटे, भूषण रमेश पाटील, आकाश कैलास सोनोने, पुंजाजी गायकवाड, अनिल सुरडकर, काशीनाथ शामराव बिचकुले, शांताराम सावळे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोताळा तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आणि 2025-26चे जी काही अतिवृष्टीची मदत होती ती अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही, त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलेलो होतो। आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे अद्यापपर्यंत 3100 जवळपास शेतकऱ्यांचे डेटा अपलोड हा झालेला नाही, त्यांचे KYC अपलोड करण्यात आलेल्या नाहीत। आणि त्यामुळे हे शेतकरीसुद्धा कदाचित जर या ठिकाणी आपण आंदोलन केलं नसतं, आपण आवाज उठवला नसता तर कदाचित हे या मदतीपासून वंचित राहू शकले असते। परंतु आज या ठिकाणी आम्ही माननीय तहसीलदार यांना त्या संदर्भातली सगळी सत्यता वस्तुस्थिती ही लक्षात आणून दिली आहे आणि पुढच्या 8 दिवसामध्ये या 3100 लोकांचाही पूर्ण डेटा हा अपलोड केला जाईल आणि लवकरात लवकर शासनाने आणि प्रशासनाने सुद्धा ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली पाहिजे। शासन सातत्याने शेतकऱ्यांबाबत उदासीनतेचं धोरण ठेवतंय आणि त्यामुळे खूप मोठा फटका, खूप मोठा त्रास हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। ही 25-26ची नुकसानीची रक्कम जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महिन्याभरापूर्वी जमा झाली असती तर कदाचित पेरणीच्या उपयोगी पडली असती, परंतु दुर्दैवाने ती मदत शेतकऱ्यांना होऊ शकली नाही। आता आमची पुन्हा एकदा शासनाला आणि प्रशासनालाही विनंती आहे की लवकरात लवकर तातडीने 25-26ची नुकसानीची अतिवृष्टीची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा।